एका रांगेत सविताचा पुढून 13वा क्रमांक आहे व वनिताचा मागून 16वा क्रमांक आहे. दोघींच्या मध्ये 4 मुली आहेत, तर त्या रांगेत कमीत कमी किती मुले असू शकतील? तर प्रश्न हा एकदम सोपा आहे, परंतु जर थोडे शब्द जर वेगळे आले, वेगळ्या पद्धतीने जर प्रश्न विचारला गेला तर मुलांचं कन्फ्युजन होतं की नक्की काय करायचे. आता हा काढू शकलो असतो, पण कमीत कमी किंवा जास्तीत जास्त असं ज्यावेळेस प्रश्नामध्ये येतं त्यावेळेस कशा पद्धतीने तो सॉल्व्ह करायचा ते बघूयात आपण. सूत्र वापरायचंय, पण सूत्राच्या आधी जर तो प्रश्न समजला आणि त्यानंतर जर आपण ते सूत्र यूज केलं तर ती तुम्हाला जास्त लवकर कळणार आहे. जर मी डायरेक्टली सूत्र यूज केलं तर ते थोडं कमी. आपल्याला कमीत कमी किती मुले आहेत हे विचारलेलं आहे, पण आधी आपण जास्तीत जास्त किती असतील हे समजावून घेऊ, त्याच्यामुळे तुम्हाला कमीत कमी हे ऑटोमॅटिक कळतील. ज्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त सांगितले त्यावेळेस तुम्हाला सविता ही पुढून कितवी आहे? 13 क्रमांकावर आहे. वनिता ही मागून कितव्या क्रमांकावर आहे? 16. आणि त्या दोघींच्या दरम्यान किती मुली आहेत? तर 4 मुली आहेत. हे मी तुम्हाला डायग्रामॅटिकली दाखवले. ज्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त विचारलं तर म्हणजे सगळ्याच मुली येणार, बरोबर. जास्तीत जास्त असा जर प्रश्न असेल तर सगळ्या मुली. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे? डायरेक्ट सगळ्यांची बेरीज करणार आहे. म्हणजे 13 अधिक मधल्या 4 मुली ह्या 4 अधिक ह्या मागच्या ज्या आहेत त्या 16 मुली, या सगळ्यांची जर बेरीज केली तर जास्तीत जास्त आपल्याला किती मुलं असणार आहे हे उत्तर मिळणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे सगळ्यांची काय, जेवढे नंबर दिलेले आहेत, पुढून असणारी, मागून असणारी आणि मध्ये असणारे, जे दरम्यान असणारे ज्या मुली आहेत, सगळ्यांची जर बेरीज केली तर तुम्हाला जास्तीत जास्त किती रांगेमध्ये मुलं आहेत त्याचं उत्तर मिळणार आहे. ज्यावेळी तुम्हाला कमीत कमी विचारलं जातं, पहा कमीत कमी विचारलं जातं त्यावेळेस तुम्ही काय करणार आहात? कमीत कमी जे दिलंय, जे क्रमांक दिलेले आहेत किंवा जे दरम्यानच्या मुली दिलेल्या आहेत ते काहीच नाही घ्यायचं. ते वगळून जे येईल ते असणार आहे तुमचं कमीत कमी. जसं की फॉर एक्झाम्पल ते करायचं आहे तर त्यांच्या पोझिशन किती आहेत? दोघींच्या 2 पोझिशन आहेत, म्हणजे 2 जागा आहेत, बरोबर. आणि मधल्या मुली किती आहेत? 4. म्हणजे 2 4 अधिक 2, 4 अधिक 2 म्हणजे किती मुली तुम्हाला इथं कमी करायच्यात? तर 6 मुली कमी करायच्यात. कशामधून कमी करणार आहे? तर जेवढे टोटल दिलेले आहेत त्याच्यामधून. म्हणून आता आपण काय करणार आहे? इथं 13 हे पण घेणार आहे, त्यानंतर 16 जे स्थान दिलेली आहेत 13 आणि 16 यांची काय करणार आहे? पहिल्यांदा बेरीज करणार आहे आणि त्यातून वजा काय करणार आहेत? तर ज्या दरम्यानच्या मुली आहेत आणि ज्या दिलेल्या, म्हणजे सविताचं जे स्थान आहे आणि वनिताचं जे स्थान आहे त्या दोघींनाही तिथं घ्यायचं नाहीये. म्हणजेच किती, त्याच्यामधून किती मायनस होतील? तर 6. म्हणजे 4 ज्या दरम्यानच्या मुली आहेत आणि सविताचं 1 स्थान आणि वनिताचं 1 स्थान, म्हणजे ह्या दोघी पण ह्याच्यामधून काय करायचे? आपल्याला मायनस करायच्या आहेत, म्हणजे या कमीत कमी मिळणार आहे. तर हा त्याचा फॉर्म्युला आहे की जे स्थानं दिलेली आहेत त्यांची बेरीज करा, त्यामधून जेवढे तुम्हाला दरम्यानची मुलं दिलेली आहेत आणि अजून कोणती की ज्यांची स्थानं दिलेली आहेत, 2 स्थानं आहेत म्हणून आपण काय करणार आहेत? तर असे 6 काय करणार आहे? त्याच्यामधून वजा करणार आहे. तर हा फॉर्म्युला पण आहे आणि तुम्हाला हे जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत तर त्या काय करणार आहेत? तुम्ही मायनस करणार आहेत, म्हणजे ती असणारी तुमची कमीत कमी मुले.